नमस्कार, सुस्वागत आहे. ओमकार हिंदी ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि आज आपण अंदुरल्या गावात अजून एका देवीच्या दर्शनाला आलेलो. एक देवीचा ब्लॉग अजून करतोय. त्या देवीचं नाव आहे अंदुरलाई आणि अंदुरल्या गावात असलेली अंदुरलाई तिचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि मी हे मंदिर बघायला आलंय, देवीचं दर्शन घ्यायला आलंय. तुम्ही पण या देवीचं दर्शन घ्या. कुडाळपासून 22 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे अंदुरलं गाव. हे अंदुरल्या गावात वेंगुर्ल्या तालुक्यात असलेलं कुडाळ तालुक्याच्या जवळ असलेलं हे गाव आहे. 22 किलोमीटर अंतरावर असलं अंदुरले गाव. आणि अंदुरले गावात या देवीचं स्थान आहे अंदुरलाई. आपण त्या देवीचं दर्शन घेऊया. आणि इथे आजूबाजूचं वातावरण सकाळचं एकदम निसर्गमय वातावरण आहे आणि भक्तिमय वातावरण आहे. आणि आपण देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत. चला तर आपण त्या देवीचं दर्शन घेऊया आणि हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया आणि हे मंदिर एक्सप्लोर करूया. आपण अंदुरलाई देवीच्या परिसरात आहोत आणि बाजूला चामुंडेश्वरी देवीचं मंदिर आहे, जिथे आपण होतो. आणि हे तिथे जागेवाल्याचं एक स्थान आहे. इथे येऊन ही पूजा केली जाते. असे जवळजवळ छोटे छोटे स्थान आहेत. आणि हे अंदुरलाईचं मंदिर अगदी निसर्गरम्य वातावरणात पाहायला मिळतं. तुम्ही सकाळचा दृश्य पाहू शकता. इथे येऊन धुक्याने पसरलेले हे अंदुरले गाव. इथे एंटर केल्यानंतर, प्रवेश केल्यानंतर एक मंदिर भेटतं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सिद्धेश्वर गणपती मंदिर असं याचं नाव आहे. इथे शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहे. आता हे मंदिर ओपन झाले नाहीये, त्याला आपण जाऊन इथे सुद्धा दर्शन घेणार आहोत. तत्पुरते आपण इथे गणपती बाप्पाच्या पाय पडूया. गणपती महाराज आणि इथे बघा पिंड आहे. आणि इथे दोन दोन गणपती बाप्पा आहेत, स्वयंभू मूर्ती आहेत पाषाणी. इथे एक आहे आणि ही शेवटला गणपती बाप्पाची अजून एक मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला आल्यानंतर इथे अजून एक देवस्थान आहे. हे तुम्ही पाहाल तर ब्राह्मण देव आहे. हे आपण ओपन झाले नाहीये. हेमाडपंथी असं शिलालेख सारखं हे एक देवस्थान आहे. कोरीव काम आहे ह्याच्यामध्ये. हे देव स्वयंभू आहेत. आणि तिकडे तुम्ही पाहिलात की तिथे सुद्धा गणपती बाप्पाचं पण स्वयंभू होते. आणि हे अंदुरलाईचं मंदिर एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरणात. बरोबर ह्या प्रवेशद्वारासमोर हा स्तंभ आहे देवीच्या. आणि हे शंकराचे पिंड. हे अंदुरलाई देवीचं मंदिर. हा प्रवेशद्वार आहे देवीचा. असं कोरीव काम, देवदेवतांची चित्र इथे आहेत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर हा असा काही देवीचा गाभारा आपल्याला पाहायला मिळतो. बघू शकता किती नक्षीदार काम केले आणि खूप सुंदर वातावरण मंदिराच्या गाभाऱ्यात पाहायला मिळत आहे.
नांदुरला देवीचं मंदिर ओपन झालेलं नाही आहे. थोड्यात आपण पुजारी त्यांनी हे मंदिर चालू करतील. तोपर्यंत आपण आजूबाजूला पाहूया. जर का तुम्ही इथे आलात, इथे पिंपळ आहे. आणि बरोबर या पिंपळाच्या समोर ही अशी एक विहीर आहे. कोकणात तुम्हाला अशा विहिरी पाहायला मिळतात. हे बघा, इथे बघा सापाची कात सुद्धा आहे. आतमध्ये बघायला गेलात तर इथे सापाची कात आहे. आपण जास्त आतमध्ये जाणार नाही आहोत कारण इथला आपल्याला अंदाज नाही आहे. पण किती मस्त निळ निळ पाणी इथे, निळशार पाणी. कोकणातली बावडी, आम्ही ह्याला बावडी बोलतो विहिरीला. आणि ही विहीर आपण वरतून पाहणार आहोत. निळं शुद्ध पाणी. थोड्या आपण हे आता मंदिर एक्सप्लोर केलं, मंदिराचं गाभारा पाहिला. तर मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आपण चामुंडेश्वरी मातेचं मंदिर पाहिलं. आता त्यानंतर हे अंदुर्ला गावातलं पण देवीचं मंदिर पाहतोय. थोड्या वेळात हे मंदिर चालू आहे आणि आपण देवीचं दर्शन कंटिन्यू करूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही असेच पुढे राहा आणि हे व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. सकाळचं हे वातावरण आणि लवकरच आपण या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. हे असं कोकणात पाहायला मिळतं. ती विहीर तुम्ही बघितली, ते विहिरीत निसर्गाने निर्माण केलेले जीव, जलचर सगळे असे प्राणी होते, मासे होते आणि ते सापाची कात सुद्धा होती. आणि आपण ह्या मंदिरात बसलेलो आहोत. खूप मन प्रसन्न करणारं हे वातावरण आहे. खूप शांतता, हे जे आपण मुंबईत पण अनुभवायला नाही मिळत, एवढी शांतता आहे इकडे. कोकण म्हटलं तर स्वर्गच. आणि ह्या स्वर्गात आपण आलेलो आहोत. असा अनुभव खूप कमी येतो. तर आपण या मंदिरात प्रवेश केला आहे आणि इथल्या पुजाऱ्यांनी या देवीची आख्यायिका सांगितली आहे, देवीचा इतिहास सांगितला आहे. तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू. तर ह्या देवीची आख्यायिका अशी आहे की ही जी देवी आहे ती 11व्या 10व्या 12व्या शतकापासूनची ही देवी आहे. म्हणजे नाथ संप्रदायापासूनची देवी आहे. म्हणजे पहिले नाथ इथे होते, ती नाथ संप्रदायाची परंपरा आहे. नाथी जे आहेत त्या नाथांनी या देवीची स्थापना केली. म्हणजे इथे गावी अंदुर्ला गावामध्ये एक डोंगर होतं, त्या डोंगरामध्ये ही देवी नाथांना तप करताना सापडली आणि त्या नाथांनी इथे देवीची स्थापना करून देवीला या ठिकाणी बसवली आहे. अशी देवीची आख्यायिका आहे. म्हणजे 12 दशकं गेली आहे आणि इतकं जुनं हे पाषाणी मूर्ती आहे देवीची. आता आपण देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आणि देवीचं दर्शन घेणार आहोत. असं वातावरण इकडे देवीच्या बाजूबाजूला आहे. भक्तिमय वातावरण आहे. आणि ही देवीची पालखी आहे. ती देवीची पालखी इथे सणाला नाचवली जाते. त्याची दुसरी आख्यायिका अशी आहे की बाजूला पाट म्हणून गाव आहे, त्या गावातले पंचयातन देव आहेत. तर ते देव इथे या गावात 5 देव येतात आणि देवीच्या भेटीला, म्हणजे
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी इथे देवीचा उत्सव असतो आणि देवीच्या उत्सवाला इथे पालखी पाटगावातून बाजूच्या गावातून येते आणि इथे आजूबाजूला देवस्थान आहे, छोटे मोठे छोटे 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 छोटे. इथे देवीची पूजा चालू आहे आणि ही देवी स्वयंभू देवी आहे. नाथांच्या काळापासून असलेली ही देवी आहे. तुम्ही सुद्धा या देवीचं दर्शन घ्या आणि असं भक्तिमय वातावरण इथे आहे. तुम्ही पाहू शकता देवीला पाहून मन अगदी माझं सुद्धा प्रसन्न झालं आहे आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या देवीचं. शेवटी हे मंदिर ओपन झालेलं आहे, चालू झालेलं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू महाराज इथे आपल्याला पाहायला मिळतात या मंदिराच्या गाभाऱ्यात. आणि हे स्वयंभू गणपती बाप्पा आहेत आणि नंदी आहे, बाजूला शंकराची पिंड, 2 पिंड आहेत आणि ते 2 गणपती बाप्पा आणि छोटे छोटे देव आहेत बाजूला. असं हे वातावरण आहे आणि खूप जुन्या मूर्त्या आहेत. बघितलं तुम्ही याचा इतिहास बघायला गेलं, नाथांपासूनचं हे मंदिर आणि हे कोकणातलं मंदिर हे अशा पद्धतीतलं आहे. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देवीची आख्यायिका सांगितली आणि देवीचं एक रूप आपण तुमच्या समोर आणलं. तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहावा, अशा आख्यायिका मी आणण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतच राहीन. हे कोकणातल्या बागा अशा बाजूबाजूला आहेत बघा, असं वातावरण हे कोकणात पाहायला मिळतं. तर आपण हे सगळे मंदिर एक्सप्लोअर केलं, देवीचं दर्शन तुमच्या समोर आणलं. तर आपल्या चॅनलला असाच सपोर्ट राहू द्या आणि ओमकार थिमरी व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.